हक्काचे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे निवासी नाका उपाध्यक्ष मिठू पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब, वाहतूक आघाडी अध्यक्ष दत्ता माळेकर, संस्थापक अध्यक्ष महादू शेठ, महेर राणा शेठ, योगेश कमळे, युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ, सचिव समाधान वाघ खजिनदार, रुस्तम ओलेकर अध्यक्ष, योगेश शेजूळ युवा सचिव, सोमनाथ शेजूळ कल्याण सचिव, कृष्णा जाधव कल्याण पूर्व अध्यक्ष, पूजाराम शेजूळ कल्याण सहसचिव, रामेश्वर शेजूळ नाकाध्यक्ष, कौतिक बदल नाका अध्यक्ष कौतिक भुलेकर खजिनदार, विजय रावळकर, हरी कोल्हे, विष्णू करडे, चंदू रावळकर, विनोद गातिरे, राजू रावळकर, सुधाकर भुजंग, श्रीधर सूर्यवंशी, चंदू रावळकर, विष्णू माकोडे, रतन माकोडे, राम काळे, रामकिसन गवांडे, प्रकाश कल्याणकर, आत्माराम कल्याणकर, वजू रावळकर, समस्त कामगार संघटना, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मिठू पवार यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आलेल्या सर्वांचे मिठू पवार यांनी आभार व्यक्त केले। भारत की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। ही संघटना आपली आणि गोरगरिबाला न्याय कसं मिळून द्यायचं हे हक्काच्या मजदूर संघटनेचं काम आहे आणि त्याच्यासाठी आपली पूर्ण टीम, तुम्ही आम्ही सगळे मजबूत आहे। आणि हा हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेला सगळ्यात मोठा जर वाटा म्हटलं आता माळेकर साहेबांचा आहे। आणि माळेकर साहेबांनी ज्यावर माझ्या पाठीवर हात ठेवला की राणासाहेब तू चालू कर, मी तुझ्या पाठीमागे उभा आहे। माळेकर साहेब सांगतात तर मित्रांनो 2 माणसं माझ्या पाठीमागे नव्हते, तर साहेबांना सांगितलं की मी करतो। पण खरंच असतो ना, ज्यावेळेस माणूस सत्याच्या पारीवर चालतो ना त्याला कसलीच कमी राहत नाही। विटेकर महाराज, तुम्हाला साहेब, ज्यावेळेस माणूस सत्याच्या पारीला चालतो ना त्याला कधीच कमी राहत नाही। मी या क्षणाचा एवढा आनंद घेतो कारण की ह्या सगळ्याच्या निमित्तानं आपण एकत्र आलो, आपले मित्र दानवे साहेब, त्याचबरोबर संपूर्ण कामगार मित्र मंडळी। कारण आपण आतापर्यंत बघितलं की समाजातला सामान्य कामगाराचा कधी बर्थडे साजरा होत नव्हता। कारण जो तो उठायचा, कोण नेता आहे, कोण मंत्री आहे, कोण तहसीलदार आहे, कोण खासदार आहे, त्याला गपचूप जायचे, 2 जण घ्यायचे, त्यांना बुफे द्यायचा, शुभेच्छा द्यायचा आणि या संपूर्ण कामगाराचा वापर करून घेतला। यासाठी आम्हाला वेगळे व्हावं लागले आणि इथून पुढे कधी असा वापर होणार नाही। कारण एकीचं फळ काय असते आता त्यांना कळेल। जेव्हा पाठीमागची जनता निघून जाते तेव्हा खिंडीत गाठला जातो, तेव्हा कळतं आपला कारभार काय होतो। लक्षात ठेवा, हा पश्चिम महाराष्ट्राचा नेता तुम्हाला कधीही वाऱ्या सोडणार नाही। आणि पवार साहेबांनी मी एकच हमी देतो, इथून पुढे कुठल्याही कामगाराचा 1 रुपया सुद्धा बुडवला जाणार नाही। जर बुडवलाच तर फक्त त्यांची वसूल करण्याची आमची जिम्मेदारी राहील। या बर्थडे निमित्त एवढं सांगतो की सर्व कामगार मित्रांनो, सर्वांनी नाक्यावरती भेटो, कुठे भेटो। आणि आमचे जुने जाणते मिसाळ साहेब यांचं हे स्वागत आहे, खूप चांगलं काम करतात। रामेश्वर मिसाळ का तो मिसाळ नाही, सगळ्यांना माहिती आहे कुठले मिसाळ ते, आपले मिसाळ ते आपले मिसाळ आहे की नाही। ठीक आहे, तेही आपलेच होते, पण ज्याच्या डोक्यामध्ये हवा, वेळ आणि पैशाचा माग चढतो तोच विकला जातो। खूप आपल्या माणसाला कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो।